भाग्य से पहले किसी को कुछ मिलता नाही. म्हणजे भाग्याचे असेल ते मिळाल्याशिवाय राहत नाही. आणि भाग्यात असेल जो मांगते हैं दिल उन्हें भगवान क्या कहना. पशु हत्या के बंधन को धर्म का ज्ञान क्या कहना. भरोसा बस तुम्हारा था, तुम्हारा कर दिया मैंने. क्या बात है. सर्वोपरि गुण मोतियों की शान हो आप, सर्वोपरि गुण मोतियों की शान हो आप, चरित्र सुरभि से खिलते गुलाब हो आप. क्या गुण बताए आपके, क्या गुण बताए आपके, जिन शासन के चमकते सितारे हो आप, जिन शासन के चमकते सितारे हो आप. मेरे वीर बराबर कोई नहीं, समता से धोने सींचा है, इस पथ के बराबर कोई नहीं. मेरे वीर बराबर कोई नहीं, महावीर बराबर कोई नहीं. ऐसे महावीर जन्म कल्याणक की आप सभी को बहुत बहुत बधाई हो. करते स्वागत मनोभावे आलेल्या सर्व मान्यवरांचे लाभले भाग्य आम्हास भूषण वाढविले त्यांनी कार्यक्रमाचे. आज या वर्षी तुमच्या दर्शनाचा तुमच्या सहवासामध्ये ही महावीर जयंती साजरी करण्याचा योग आम्हा मायलेकीला भेटला. मुझे लगता नहीं गुरुवर से ऊंचा है यहाँ कोई, मुझे लगता नहीं महावीर से ऊंचा है यहाँ कोई. जहाँ नमकार होते हैं वही सब पाप कटते हैं. जहाँ नमकार होते हैं वही सब पाप कटते हैं. जहाँ पर देव दर्शन है वही फलदार होता है. जहाँ दुनिया की वाणी हो वही उद्धार होता है. बराबर. मुझे लगता नहीं महावीर से चारा कोई. जहाँ महावीर होते हैं वही सब पाप कटता है. सब शब्द हमारे शब्द और आपकी वंदना हम महावीर स्वामी के चरणों में समर्पित करेंगे. जहाँ पर देव दर्शन हो वही गुण पार होता है. जहाँ मुनियों की वाणी हो वही उद्धार होता है. मुझे लगता नहीं महावीर से ऊंचा यहाँ कोई. जहाँ महावीर होते हैं वही सब पाप कटता है. जहाँ महावीर होते हैं वही सब पाप कटता है. जहाँ महावीर होते हैं वही सब पाप कटता है. बोलो भगवान महावीर स्वामी की जय. आजचा जो विषय आहे तो विषय आपण घेतलेला आहे की महावीरांच्या प्रणालीतील पुरुषार्थाची विशेषता आणि सध्याची सामाजिक स्थिती. जेव्हा आपण समाजामध्ये फिरतो पाहतो त्यावेळी भगवानच्या राजा सिद्धार्थ यांच्या जन्मी हा बालकाचं अवतरण झालं आणि राजा सिद्धार्थ या ठिकाणी ही होत असताना 14 स्वप्न पडली.
14 स्वप्न कोणती पडली तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जर की 14 स्वप्नांचा अर्थ तेव्हा त्यांनी सांगितला आणि सांगितल्यानंतर त्यांना खूप आनंद झाला की आता आपल्या ग्रामीण पुत्र प्राप्ती होणार. धर्मप्रेमी श्रावकांनो आणि माझ्या श्राविकांनो, आजकाल समाजामध्ये आपण पाहतो की गर्भधारणा होणं आणि गर्भधारणेनंतर आपण करत असणारी साधना माणसाला कुठे घेऊन जाते. क्या श्वेता, साधना इंसान को क्या बना देती है? साधना इंसान को क्या बना देती है? साधना इंसान को पुण्यवान बना देती है. पूजा पाता है हर इंसान साधना से. साधना इंसान को यश के शिखर तक पहुंचा देती है. और ऐसी ही साधना से वर्धमान बने महावीर. ऐसे ही साधना से वो बने भगवान. पहले तो सिर्फ महावीर, उसके बाद बने वो भगवान. इसलिए हम कहते हैं जो है धरती का कल्याण, जो है धरती का कल्याण, करता जन जन का सम्मान, जिसके कण कण में अतिशय, तो बोलो जैन धर्म की जय, तो बोलो जैन धर्म की जय. यहाँ पे एक बहुत सुंदर सी बात ये बच्चों ने हमें सिखाई. नहीं दिगंबर ना श्वेतांबर ना पंथी थानक हो. मेरे ख्याल से हम जितनी जगह कार्यक्रम करते हैं, जितनी जगह जाते हैं, ये हमारी जो नवयुवक पीढ़ी है वो वही चाहती है, वही आंदोलन लेके जाती है, वही आंदोलन लेके जगती है और बोलती है कि नहीं दिगंबर ना श्वेतांबर ना पंथी थानक हो, ना पंथी थानक हो. रहे हम एक सदा पहनाव ऐनक हो, पहनाव ऐनक हो. बनकर वीरा की संतान, बराबर है, बनकर वीरा की संतान, करके जैन धर्म की शान, हम बोलते हैं करो निश्चय. छोटे बच्चों ने हमें सिखाया, तब मेरे दिमाग में आया नहीं श्वेता हमें ये बोलना है, हम करो निश्चय. तो हम सब करेंगे, बोलो जैन धर्म की जय, ओ बोलो जैन धर्म की जय, ओ बोलो जैन धर्म की जय. बहुत बहुत सुंदर, बोलो जैन धर्म की जय. जैन धर्म मैम जो अहिंसा का पालन करता है. हर एक आदमी खाली खुद में पैदा होने से वो जैन नहीं होता. तो हर एक अहिंसा, सत्य, ब्रह्मचर्य, अस्तेय, इसका जो पालन करता है वो जैन होता है. और वो जैन खाली जैन कुल से जन्म लेकर जैन नहीं बन सकता, क्योंकि कोई भी जैन बन सकता है. यहाँ खाली जैन समाज में नहीं तो पूरे भारत देश में, जगत में ये तत्वों का पालन करने वाली व्यक्ति जैन हो जाती है. ऐसे जैनों को वंदन नमन करते हुए मैं आगे बढ़ना चाहती हूँ. माता त्रिशला के गर्भ में जो छोटा सा बालक आ गया, त्या बालकाला वाटलं की आपल्या आईच्या हालचालींना, आपल्या आईच्या अंतःकरणाला, शरीराला त्रास होतोय आणि म्हणून त्यानं हालचाल काय केली, थांबवली. ही हालचाल थांबवल्यानंतर ती आई खूप उद्विग्न झाली की काय झालं की माझ्या शरीरामध्ये असा अचेतन असणारा गर्भ आणि हा बाळ कुठे गेला. म्हणून ती खूप व्यथित झाली. आणि व्यथित झाल्यानंतर श्वेता, भगवान महावीरांनी तो विचार केला, त्या बालक वर्धमानाने तो विचार केला की मला माझ्या आईच्या गर्भात असताना तिला त्रास नाही झाला पाहिजे. हम अब के कलयुग के बालक को देखते हैं. अभी तक आपने बहुत देखा रहेगा कि प्रेगनेंसी डिटेक्ट होती है और नहीं, उनको बेड रेस्ट चाहिए. उनको क्या चाहिए, बेड रेस्ट चाहिए होती है. तो शहर की इस दौड़ में दौड़ के करना क्या है. और मुझे बताओ, अगर यही जीना है तो मरना क्या है. पहली बारिश में ट्रेन लेट होने की फिक्र है, धूप भीगते हुए टहलना क्या है. आप ग्रीन पे नंगे पांव चलते क्यों नहीं. 108 चैनल मगर दिल बहलते क्यों नहीं. मोबाइल लैंडलाइन सबकी बरमार है, लेकिन अपने
अपनी माँ तक जा सके, ऐसे तार हम देते क्यों नहीं? हम इंटरनेट, व्हाट्सएप, क्या मेरे बच्चों, यंग जनरेशन, हम इंटरनेट, हमारी बहू है, मैं खुद भी, कि हम इंटरनेट, व्हाट्सएप, फेसबुक, टेलीग्राम, ट्विटर, इंस्टा पे सबके टच में, दुनिया के टच में, वर्ल्ड के टच में। लेकिन मुझे बात बताओ, हमारे माँ की हालत पूछने की हमें फुर्सत है? हम उनके साथ इतना कम्युनिकेशन कर पाते हैं? अपने दादी के साथ, अपने नानी के साथ रोज एक बार फोन पे बोल पाते हैं? नहीं पाते। और वो भगवान महावीर, सच्ची बात है, ये तो स्वभाव की विशेषता है। हम जो बताने जा रहे हैं श्वेता, कि हमारी भगवान महावीर की स्वभाव की विशेषता क्या थी, अपने माता पिता प्रति उनका कितना लगाव था, माता पिता के हर एक आज्ञा में वो कैसे रहते थे, ये आज के समाज के लिए बहुत महत्वपूर्ण है। अभी हम कहते हैं कि हमें क्या बहू और हमारी बेटी सही, और आपली सून आणि आपली सून आणि आपली मुलगी, आपण म्हणतो मुलगी आणि सून काय माझी सारखीच आहे, मुलगी आणि सून काय माझी सारखीच आहे। आम्ही आपलं शिक्षक, प्राध्यापक, आमचं एक कामच आहे म्हणून की समाजाचं निरीक्षण करायचं, परीक्षण करायचं आणि आपण काय करायचं ते टिपायचं आणि ते समाजाला समोर ठेवायचं। नवीन नवीन लग्न होऊन मुलगी आली, काय ज्योती, नवीन नवीन मुलगी होऊन आली की हमारी यहाँ बहू नहीं है, हमारी बेटी है। अरे तेरी बेटी किसी हुई रहा, बहू जी की बहूच निघा, वह बेटी नहीं हो सके। तर याचं छोटंसं केलेलं परीक्षण कोणी काही म्हणा, मुलगी ती मुलगीच असते आणि सून ती सून असते। कोणी काही म्हणा, मुलगी ती मुलगीच असते, सून ती सूनच असते। मुलीची सर सुनेला येत नसते, मुलीची सर सुनेला येत नसते आणि सुनेशिवाय घरचा पाळणा हलवत नसते। कोणी काही म्हणा, आपको पसंद आया ना, हर्ष हर्ष बोले। देखिए हम यहाँ पे तालियां नहीं बजा सकते हैं, राइट? तो हमारे शब्द, हमारे भाव अगर आपके हृदय के दस्तक को द्वार पे ठकठकाए तो एक विनंती है, जहाँ भी पसंद आ जाए वो हर्ष हर्ष के कह के हमारा उत्साह बढ़ाइएगा, बढ़ाइए। और आपके ये आशीर्वाद ही हमारे लिए, जी, ये आशीर्वाद के रूप में मिलेंगे हमें। कोणी काही म्हणा, मुलगी ती मुलगीच असते, सून ती सूनच असते। सुनेची सर मुलीला येत नाही आणि सुनेशिवाय घरचा पाळणा हलत नाही। कोणी काही म्हणा, अहो सून सासऱ्याची गळाभेट घेत नसते। घेते का सून कधी सासऱ्याची गळाभेट? सून सासऱ्याची गळाभेट कधीच घेत नसते आणि लेक मात्र बापाला भेटल्याशिवाय जात नसते। बापाला भेटल्याशिवाय जात नसते। कोणी काही म्हणा, लेकीचं लेकरू चिकट भोकरू, सुनेचं लेकरू चिकट भोकरू आणि लेकीचं लेकरू बुडत पाकरू। सुनेचं लेकरू, बरोबर ना ताई? सुनेचं लेकरू चिकट भोकरू, माझा नातू आहे, माझा वंशाचा दिवा आहे, आणि लेकीचं लेकरू बुडत पाकरू। येतं 4 दिवस राहतं, सुट्टीला येतं आणि आपल्या घरी निघून जातं। म्हणून कोणी काही म्हणा, मुलगी ती मुलगीच असते आणि सून ती सूनच असते। सुनेची सर मुलीला येत नाही आणि सुनेशिवाय घरचा पाळणा हलत नाही। कोणी काही म्हणा, अहो सुनेला आपण बसण्याचा पाळ देतो, सगळी प्रॉपर्टी सगळी कोणाच्या नावाची असते। सुनेला आपण बसण्याचा पाठ देतो, म्हणतील या काही इथं काय लावालावी करायला आल्यात काय? आपलं सगळं जे आहे ते वास्तव सांगतील की सुनेला आपण बसण्याचा पाठ देतो आणि लेकीला मात्र जेवणाचं ताट देतो। लग्न करून झालं की ती तिच्या सासरी जाते। कोणी काही म्हणा, मुलगी ती मुलगीच असते आणि सून ती सूनच असते। प्रत्येक गोष्ट आपण ही लेकीला सांगू, अगं असं झालं बरं का, आज तसं झालं बरं का, घेतला बोल लावला कानाला, की प्रत्येक गोष्ट मनातली आपण कोणाला सांगतो?
लेकीला सांगतो. मनातली प्रत्येक गोष्ट लेकीला सांगतो, परंतु घरातली प्रत्येक गोष्ट सुनेच्या कलेकलेने घेतो, कोणी काही म्हणत. ऐका इथं बरोबर उत्तर मिळालं, कारण माहितीये ती पटली आहे, त्यांना ती गोष्ट पटली आहे. प्रत्येक घराघरातली ही कहाणी आहे. मी पण एक सासू आहे आणि मलाही एक सून आहे, लेक सोबत आहे, पण ही ऍडजस्टमेंट खूप मोठी आहे आणि हा संदेश भगवान महावीरांनी दिलेला आहे. यही शब्दों की किमिया होती है, यही शब्दों का महिमा होता है और यही शब्दों का सामर्थ्य होता है. कहना चाहती हूँ, हम कौन सा भी शब्द बोलते हैं, हम कौन सी भी बात बोलते हैं, तो शब्दों के दांत नहीं होते हैं. शब्दों के दांत होते हैं, शब्दों के दांत नहीं होते हैं, लेकिन शब्द जब काटते हैं तो दर्द बहुत होता है. कभी कभी घाव इतने गहरे होते हैं कि जीवन समाप्त हो जाता है, फिर भी घाव भरते नहीं है. शब्द शब्द से करे, शब्द के हाथों में पाव, एक शब्द करे औषधि. अब बच्चों ने इतनी सुंदर नाटिका यहाँ पे की, बराबर है. शब्द के न होते हाथ न होते पाव, एक शब्द होता औषधि, एक शब्द करे सो घाव. जो भाग्य में है वो भागकर चला आएगा. चलो बहुत ऐसे लोगों का फोन आया, हमारे यहाँ कार्यक्रम को आओ, हमारे यहाँ कार्यक्रम क्या हो, लेकिन हमारे यहाँ कार्यक्रम नारायण गांव में आओ, ऐसे हमारे भाग्य में था, बराबर है. तो जो भाग्य में है वो भागकर चला आएगा और जो भाग्य में नहीं है वो आकर भी भाग जाएगा. अरे प्रभु को भी शक्ति पसंद नहीं बयान में, इसीलिए भी नहीं हल्की जबान में. इसीलिए छोटा बनकर रहोगे तो मिलेगी हर बड़ी रहमत. बड़ा होने पर तो माँ भी गोद पर से उतार दोगी. अरे प्रेम चाहिए तो समर्पण खर्च करना होगा, प्रेम चाहिए तो समर्पण खर्च करना होगा. अच्छी बात है. विश्वास चाहिए तो निष्ठा खर्च करनी होगी. और सबसे अमूल्य है आपका और मेरा साथ चाहिए तो समय खर्च करना होगा. आपने समय खर्च किया, हमने समय खर्च किया, इसलिए हम एक दूसरे के साथ में है. किसी ने खुद कहा है कि रिश्ते मुफ्त में मिलते हैं, किसी ने खुद कहा है कि रिश्ते मुफ्त में मिलते हैं. अरे मुफ्त में तो हवा भी नहीं मिलती. एक सांस आती है तब दूसरी सांस छोड़ी जाती है. इसीलिए एक बहुत बड़ा संदेश भगवान महावीर के जन्म कल्याणक महोत्सव के ऊपर देना चाहती हूँ कि जिससे भी बोलो, जितना भी बोलो, जब भी बोलो, मीठा बोलो और मधुर बोलो. जिंदगी एक बार मिलती है, हम एक बार जीते. कोरोना ने शिकवलं की पुढच्या क्षणाचा भरोसा नाही. मैं अपने गीत गजलों से उसे पैगाम करता हूँ, उसी की दी हुई दौलत उसी के नाम करता हूँ. हम बहुत काम करते हैं. अब ये पूरा टीम वर्क है. कोणता भी एक कार्यक्रम घ्यायचा असेल, एकाचं प्लॅनिंग असेल तरी हजारोंचं संचालन लागतं, तेव्हा तो कार्यक्रम यशस्वी होतो. इसलिए मैं कहना चाहती हूँ आप सबको, श्री संघ को समर्पित करती हूँ एक कुमार विश्वास की पंक्तियां. मैं अपने गीत गजलों से उसे पैगाम करता हूँ, उसी की दी हुई दौलत उसी के नाम करता हूँ. हवा का काम है चलना, दिए का काम है चलना, वो अपना काम करती है, मैं अपना काम करता हूँ. वहाँ तक एक एहसासों की कहानी है. हम बोलते हैं कि हमें इससे प्यार हो गया है. प्यार करना कोई बुरी बात नहीं है. सास को बहू से प्यार हो सकता है, और जैसे भगवान महावीर को किससे प्यार था, अपने माता से प्यार. विशला माता से प्यार था, बहुत प्यार करते थे, इसलिए हलन चलन बंद करवा दी और सोचने लगे. लेकिन जब माँ की अवस्था देखी, उन्होंने पूरा अपनी हलन चलन शुरू कर दी. ये सोचने की बात है, हम कहाँ हैं,
कहा जा रहे हैं भगवान महावीर का संदेश। यहाँ आते हैं हम अच्छे अच्छे बोलते हैं, लेकिन आपका खुद का परीक्षा निरीक्षण, ये नारायण गाँव में कुछ नहीं, नारायण गाँव तो बहुत अच्छा है, बहुत अच्छे है। नारायण गाँव का नाम ही नारायण गाँव, जो भगवान नारायण का नाम इस गाँव में दिया गया है। और एक बार यहाँ पे एक बहुत साची लगी, बहुत अच्छी लगी, जब भगवान महावीर की प्रतिमा का पूजन आपने सब बुजुर्गों से किया, सब लेडीज से किया, क्योंकि नारी घर की शान है, नारी समाज की आन है। अगर नारी ना होती ना तो ना होते ये रामकृष्ण भगवान है। इसलिए इस बड़े बुजुर्गों का सम्मान करना, इस बड़े बुजुर्गों का आदित्य करना, आदरातिथ्य करना, बड़े बुजुर्ग खजीना संस्कारों का होते हैं। सुबह भोर में घूमने निकलने वाले, रात को जल्दी सोने वाले, रात को जल्दी सोने वाले, सुबह जल्दी उठने वाले, घूमने निकलने वाले, पेड़ पौधों को पानी देने वाले, एक अखबार दिन में 10-10 बार पढ़ने वाले, घर में अचार, पापड़, मसाला कूटने वाले, ये हमारे बड़े बुजुर्ग होते हैं। अमावस पूर्णिमा हम कभी भी प्रोग्राम से आ जाए, हमारे नानी साहब, मेरी मम्मी जी, हमारी बुआ सास सबसे क्या बोलती, मेरी आदि नजर का बोलती। क्यों? अमावस पूर्ण राशि को नजर उतारने वाले ये बड़े लोग होते हैं, ये खजीना संस्कारों का होते हैं। और आज हम देखते हैं वो भगवान महावीर थे जिन्होंने अपने माता रहते हुए माता को कष्ट नहीं होना चाहिए, माता को कुछ दुख नहीं होना चाहिए, इसलिए उन्होंने दीक्षा ग्रहण नहीं की। और उसके बाद जब माता का अंत हुआ, माता की समाधि हुई, उसके बाद उन्होंने सोचा कि मुझे इस संयम के मार्ग पे चलना है। और उस वायु से उन्होंने क्या किया, माझ्या मनी समाधी तुझ्या मनी उभारी, माझ्या मनी समाधी तुझ्या मनी उभारी, सांगू कशी तुला रे बात ही मनाची, सांगू कशी तुला रे भ्रांत ही मनाची, बाजार वेदनेचा मी मांडणार नाही, बाजार वेदनेचा मी मांडणार नाही, आघात यातनेचे मी सांगणार नाही, आघात यातनेचे मी सांगणार नाही। वाह, असं हे बंधुप्रेम भगवान महावीरांचं। आणि एकीकडे बघतोय की पाणी पाणी सांगून जातं जगण्याची कहाणी, खूप जवळच्या व्यक्तींची आठवण येते, मन दाटून येतं, तेव्हा डोळा येतो पाणी येतं की नाही। कोरोनामध्ये कोणाचे गाय गेले असतील, आपली लेक सासरी जाते, मला कधी माझ्या आईची आठवण येते, सासूची आठवण येते, तेव्हा खरंच डोळ्यात येतं पाणी। जगताना संकटाला कधी घाबरायचं नसतं, त्याला सामोरं जायचं असतं, आलं अपयश तरी खचायचं नसतं, जिद्दीनं बळ वाढवायचं असतं, असं खूप काही सांगून जातं पाणी। एककडे भगवान महावीरांचं बंधुप्रेम बघा आणि एककडे आत्ताची कलियुगाची स्थिती बघा की जगताना हेवे दावे होतात। मॅडम, जगताना हेवे दावे होतात तेव्हा दोघे सख्खे पाहून एकमेकांना पाहतात पाण्यात। अहो, मरतानाही माणूस करते पाणी पाणी, आणि मेल्यानंतरही कुणीतरी त्याच्या नावाने आंघोळ करण्यासाठी डोक्यावर घेतो पाणी। पाण्याने सुरू होते, पाण्याभोवतीच फिरते आणि पाण्यानेच संपते। अशीच पाण्याची म्हणजेच आजच्या कलयुगातील महावीराची ही अर्थ कहाणी, ही अर्थ कहाणी। अगदी बरोबर। ही कलियुगातील म्हणजे कलियुग असू दे, परंतु भगवान महावीरांचा संदेश अहिंसा, एक अहिंसा व्रताचं पालन केलं तर बाकी आपोआप सगळी व्रत घालतात त्याच्यामध्ये येत असतात। आपण घरामध्ये काम करतो, मी माझ्या एका विद्यार्थ्याला प्रश्न विचारला की मुलांनो, एक तुम्हाला एक प्रश्न विचारते, तो प्रश्न असा आहे की रेडिओ आणि TV मध्ये काय फरक आहे, बरं का मनोज भाऊ, रेडिओ आणि TV मध्ये काय फरक आहे? तो मुलगा म्हणाला, मॅम रेडिओ असतो, TV असतो। दुसऱ्या मुलानं पुन्हा उत्तर दिलं, आणि चुनचुनी ती मुलं आपल्यापेक्षा हुशार आहेत बरं,
खूप ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी त्यांच्याकडे आहे आणि ती आपल्यापेक्षा ऍडव्हान्स आहे. फक्त त्यांना आपण मार्ग दाखवला पाहिजे. भगवान महावीर 30व्या वर्षी बाहेर पडले. आई वडिलांची आज्ञा पाळली. नंदीवर्धन आपल्या भावाचं त्यानं काय केलं की 2 वर्षापूर्वी राजपटावर बसले, परंतु राजपटावर बसले असताना सुद्धा त्यागी जीवन ते काय म्हणले जगले. आणि त्यागी जीवन जगत असताना 1 वर्ष त्यांनी काय केलं, दान धर्म करून पूर्ण त्यागी जीवन संसारात राहून सुद्धा ते जगले. आपण तसं सुद्धा राहू शकतो. तर त्या मुलानं मला पुन्हा विचारलं, तर त्यानं हात केला म्हणजे मॅडम, ज्यावेळी आई वडील घरामध्ये भांडत असतात आणि आवाज जेव्हा बाहेर येतो त्यावेळी ते रेडिओ असतात. बघा ही हुशार चुणचुणीत मुलं की जेव्हा रेडिओ केव्हा होतो की ज्यावेळी आई वडील घरामध्ये भांडत असतात त्यावेळी तो रेडिओ होतो आणि ती भांडत जेव्हा ती बाहेर येतात तेव्हा त्याचा काय होतो, टीव्ही होतो. विचार करण्यासारखी गोष्ट. ही इतकी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे आणि ही ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरत असताना असं वाटतं की भगवान महावीर कुठे आहेत. आज भगवान महावीर प्रत्येकाच्या उतरी जन्मतील का, ज्ञानेश्वर पुन्हा येतील का, शिवाजी महाराज पुन्हा जन्मतील का, रामकृष्ण पुन्हा येतील का, का नाही येणार. ज्यावेळी तुम्ही या भगवान महावीरांच्या अहिंसाच्या तत्वाचं पालन कराल. आणि हे अहिंसा तत्व, भगवान महावीरांचं अहिंसा तत्व काय होतं, 4 पंक्तीमध्ये मी समर्पित करते की त्यांनी काय काय आपल्या आयुष्यामध्ये सोडून दिलं होतं. जो मेरा तुम समझ गए हो, इशारा कर दिया मैंने, वाह, भरोसा बस तुम्हारा था, तुम्हारा कर दिया मैंने. क्या बात है. लहर है, हौसला है, रब है, हिम्मत है, दुआएं है, किनारा करने वालों से किनारा कर लिया मैंने. ऐसा किनारा भगवान महावीरों ने, भगवान महावीर ने उस वर्तमान में संपत्ति से किया, अपने माँ बाप से किया, अपने पुत्री से किया. आजकल हम देखते हैं भगवान महावीर की शादी हो गई, उनको एक लड़की हो गई. उस लड़की का नाम क्या था, प्रियदर्शन. क्या था, प्रियदर्शन. बहुत बहुत अध्ययन करने वाले लोग आप यहाँ पे हैं, आपको मैं नमन करती हूँ. आपके इस सौंदर्य बोध को, बुद्धि सौंदर्य बोध को मैं बहुत बहुत प्रणाम करती हूँ कि हम देखते हैं अपनी खुद की इच्छा नहीं रहते हुए भी जिन्होंने शादी की, शादी के बाद वही हिस्से का प्यार अपने पत्नी को भी दिया, वही हिस्से का प्यार अपने बेटी को भी दिया, वो भगवान महावीर. और आजकल हम देखते हैं कि आजकल आईटी में जाने वाले बच्चे हम देखते हैं अब तो अभी 1 चाइल्ड कंसेप्ट है, लेकिन कहाँ कहाँ तो भी 2 चाइल्ड कंसेप्ट हम देखते हैं. एग्जैक्टली, नो चाइल्ड कंसेप्ट. हमें बच्चे ही नहीं चाहिए, ऐसा थोड़ी रहेगा. हमें बच्चे नहीं चाहिए, हमें खाली ये लड़का लड़की वो वही चाहिए. इट्स ओके, लड़केच नहीं चाहिए. नो चाइल्ड कंसेप्ट आता योगात लिहिली. का योगात लिहिली, त्या मुलांकडे पाहिल्यानंतर असं वाटतं आई शोध 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 कुठे समाजाचं केलेले निरीक्षण परीक्षण, समाजामध्ये चाललेल्या या लहान मुलाचं बाल विश्वाचं हे केलेलं अध्ययन आणि निरीक्षण या काव्यपंक्तीतून आपल्यासमोर जयतीये. आई शोध 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 तुला कुठे सापडत नाही. एक मुलगा आपल्या आईला म्हणजे एक तर व्हॉट्सअपवर एक इमेज होती बघा, मला ऑफलाईन आई पाहिजे. वाचलं असेल, मला ऑफलाईन आई पाहिजे. तर हे असं का होतंय. आई शोध 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 तुला कुठे सापडत नाही. तुम्हाला दुकानात निघाली, मॉलमध्ये पाहिलं, ऑफिसमध्ये शोधलं, त्या गिरायकाची आजी आजी करणारी आणि बॉसच्या मागे मागे मिळणारी आईच्या स्वरूपातली बाई मला दिसली. माझी आई मला भेटलीच नाही. आई शोध 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 तुला कुठेच दिसत नाही. थोडस कुठेतरी आंतरिक मनाला अशा वेदना होतात. खरंच सुरेखा, हे पुढच्या पिढीला आणि त्या मुलाला पाठवलेलं मला ऑनलाईन आई हवी आहे, हे
ओळी माझ्या कागदावर उतरवल्या की आई शोधला कुठे सापडत नाही मला. आणि इंटरनेटवरही पाहिलं, सिरियलमध्येही पाहिलं, इंटरनेटवरही पाहिलं. रटून थटून स्वयंपाकघराचा नाही बाईच्या स्वरूपातली आई मला त्या सिरियलमध्ये दिसली, पण माझ्या मनातली सापडलीच नाही. आई शोधला कुठे सापडत नाही. अहो, मी लहानपणापासून आई जी पाहिली आहे ती बाहेरून आलं की बाहेरचे कपडे काढून हातपाय धुवून नंतर स्वयंपाकघरातच बाई. बरोबर आहे बरोबरची. आपण आपली बाई कशी पाहिजे मनोज, बरोबर आहे ना मनोज, की आपण आपली आई कशी पाहिजे की हातपाय धुवून स्वयंपाकघरात येणारी कपडे बदलून अशी नटून थटून सिरियल मधली आई. आपण कधी अशी आपली स्वतःची नाही आई पाहिली. आई अशी मला नटून थटून स्वयंपाकघरात जाणारी आई मला दिसली, पण माझ्या मनातली आई भेटलीच नाही. आई शोध शोध तुला कुठे सापडत नाही तुला. तुझं पाहणं रडरड रडतंय. आई तुझं पाहणं रडरड रडतंय. पाहणं कसा फुटत नाही. एका मुलाचे शब्द आहेत आपल्या माऊलीला. अगं तुझं पाहणं रडरड रडतंय. पाहणं कसा फुटत नाही. अगं पैसा जमवण्यात वाढ झाले का ग? आणि हे सॉफ्टवेअर हार्ड झाले का ग? वाह वाह, तुझे सॉफ्टवेअर हार्ड झाले का ग? आणि पैसा कमवण्यात वाढ झाली का ग? आई शोध कुठे सापडत नाही. सुरेखाताई, परंतु ही जी आई, स्त्री जननी, आपण म्हणतो की स्त्री सुखाचा सागर, स्त्री प्रेमाचा आगर, विशाला माता आपल्या समोर दिसते. स्त्री करुणेचे अंबर, स्त्री स्वर्ग सुखाचे द्वार. परंतु ह्या स्त्रीला जेव्हा जीवनाच्या गाडीमध्ये चालायचं असतं ना, जेव्हा तिला पळायचं असतं ना, जेव्हा कुठेतरी प्रोफेशनल वुमन म्हणून जगायचं असतं ना, जेव्हा आई, सून, पत्नी, बहीण अशा वेगवेगळ्या भूमिका तिला पार पाडायच्या असतात ना, तेव्हा खरंच मन बोलू लागतं की या स्त्रियांसाठी, खास या नारी शक्तीसाठी तुमचं प्रतिनिधित्व आज आम्ही दोघी करतोय. या नारी शक्तीला समर्पित करतोय की जीवनाची गाडी ही अशीच चालू असते. रोज आणतो आपण राशन, जातो ऑफिस, सोडतो मुलांना ट्युशन, हे तर आपलं रोजच गणित बनलं, त्यात काय सोल्युशन. परंतु या जीवनाच्या गाडीत जर संस्काराचा क्लच, आताच बघितलं किती सुंदर पाठशाळाच्या माध्यमातून मुलं तयार होत आहेत. Really appreciable and really great efforts. ज्यांनी हे ग्रेट एफर्ट्स घेतलं त्यांना हा सलाम आहे. आणि त्या माता पित्यांना पण सन्मान, हा सलाम आहे की त्यांनी त्यांच्या मुलांना इथपर्यंत. हेच आपलं रोजच गणित बनलं, त्यात काय सोल्युशन. परंतु या जीवनाच्या गाडीत जर संस्काराचा कलश, संस्कृतीचा बळ, कला कर्तव्याचा इंडिकेटर आणि सामाजिक बांधिलकीचा हॉर्न जर लावला तर ही जीवनाची गाडी अगदी स्पीड ब्रेकरवरही सुरळीतपणे चालू शकते. आणि आता आपण बघितलं नृत्य, वाचन, लेखन असं एक ना एक आपलं छंद न झाले कधी ना होणार कधी बंद. असेल आवडतं म्हणजे सवय. किती दोन सुंदर तिथे लेडीज होते, आम्हाला नाव माहिती नाही तरी किती दोघींनी छान परिचय दिला. दोघींनी पाठशाळाचं सूत्रसंचालनाचं अँकरिंग केलं. आम्ही अनेक वक्त्यांना घडवतो. वक्ते घडवताना खाली बसून आपण किती दिवस दुसऱ्यांना टाळा बसवायच्या, खाली बसून आपण किती जणांची वाहवा करायची, ती करतोय आणि पुढे करणार. पण प्रत्येकाच्या मनामध्ये एक इच्छा असली पाहिजे की मला इथे येऊन बोलायचंय, मला इथे येऊन स्वतःचं भाव प्रगट करायचंय. आणि ही सरस्वतीची अनुकंपा, त्या सरस्वतीमुळे, त्या आपल्या आराध्य दैवतामुळे आपण एकमेकांशी बोलू शकतो, आपले विचार एकमेकांशी मांडू शकतो. आणि मला आनंद वाटतो की त्या सरस्वती मातेने आणि या गुरुकृपेमुळे गेले 12 ते 13 वर्ष भाषण कला, संवाद कौशल्य कार्यशाळेद्वारे अनेक वक्त्यांना घडवण्याचं काम केलेलं आहे. आमची संपूर्ण टीम यासाठी नेहमी कार्यरत असते. अगदी लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत, CA, चार्टर्ड अकाउंटंट असू दे, डॉक्टर असू दे, इंजिनियर असू दे, कुठल्याही क्षेत्रातील, अगदी नगरसेवक, इथे आलेले राजकीय क्षेत्रातील अनेक वक्त्यांना घडवताना, नगरसेवकांना घडवताना वक्तृत्व कलेमध्ये एक साधना आली. आणि ती साधना, या प्रभावी भाषण कला साधनावा आविष्कार. प्रत्येक वेळेस तुम्ही माझ्याकडे किंवा माझ्याकडे शिकण्यासाठी यायला शक्य नसतं. ऑनलाईन सेशन तुम्ही करू शकता किंवा या पुस्तकाच्या मार्फत सुद्धा तुम्ही एक वक्ता घडू शकता. हे पुस्तक इथे आणलेलं आहे तर ते तुम्ही घेऊ शकता.
तर मी म्हणत होते की जीवनाच्या गाडीमध्ये संस्काराच्या प्लस संस्कृतीचा प्लस कला कर्तव्याचा इंडिकेटर आणि सामाजिक बांधिलकीचा हॉर्न घातला ना तरी जीवनाची गाडी अगदी स्पीड ब्रेकरही सुरळीतपणे चालू शकते. नृत्य वाचन लेखन असं एक ना अनेक आपल्या छंदाला झाले कधी न होणार कधी बंद असे नवर्तन हे सवय नियोजन आणि चढताई कर्तव्य व भारताची कला आणि कर्तव्याचे उत्तम सांगत और मनुष्य जन्म म्हटलं की अनेक भूमिका आल्या. कार्यक्षमता कर्तव्य दक्षता अशा कळच्या अनेक मालिका पाहत नाही दिसते कशी कुंकुम कमोनिका आणि तुलसी बघा की नाही जाणूनी मर्म करते कर्म जाणते फक्त मनुष्य धर्म. सून आणि मूल कोणाला चुकले? मला नाही चुकलं, यांना नाही चुकलं, तुम्हाला नाही चुकलं, प्रतिभाताई पाटीलला सुद्धा नाही चुकलं. सून आणि मूल हे कुणाला चुकले? परंतु या सुनामीतही कोरोनातही संसार आत्मविश्वासाने क्या बात आहे वाटत नाही नीट कान देऊ नये का वरची मंडळी ती वाटत नाही ते यशा अपयशाची भीती कारण या नारायण राष्ट्रीय संघामध्ये जोडली जातात मैत्रीची ठेवा जागेवर सापडेल वेळेवर हा असावा आपल्या प्रत्येकाच्या शिस्तीचा मंत्र. बरोबर आहे. अहो कधीतरी स्वतःसाठी तरी व्हावं गाडगे बाबा संत. भगवान महावीरांच्या प्रणालीतील पुरुषार्थाची वैशिष्ट्य सांगताना हा एक पुरुषार्थ प्रत्येक जण करा, हा एक पुरुषार्थ प्रत्येक जण मन बाळगा. अगर आप देवर जिठानी हो, अगर आप ननद भाभी हो, अगर आप भाई भाई हो, अगर आप सास बहू हो, अगर आप गुरु शिष्य हो, की दुसऱ्यांच्या अस्तित्वाला ठेच न पोहोचवता अस्तित्वात ठेवा स्वतःचं अस्तित्व. कारण कधी करू नका कुणाचा हेवा. भगवान महावीरांनी सांगितलंय की मानव सेवा हीच ईश्वर सेवा. मानव सेवा हीच ईश्वर सेवा. बहुत सुंदर. खूप वेळेची कमतरता आहे आपल्याकडे. आपण आता शेवटच्या चरणाकडे येतोय. कधी असं होतं की कुणाचं मन दुखवलं जातं. आता सांगितलं की मन की हिंसा सबसे बड़ी हिंसा है. लेकिन 4 पंक्तियां समर्पित करते हूँ. जो कान्या तक नहीं पहुँचे वही अल्फाज मत होना, जिसे दिल जान ना पाए कभी वो राज मत होना. हम बहुत गलतियां करते हैं, होती है मुमकिन अगर गलतियों का ही गलतियों से ही टकराना. एक आखिरी लाइन मुझे तुम कुछ भी कह देना मगर नाराज मत होना. मुझे तुम कुछ भी कह देना मगर नाराज मत हो. सच्ची बात आहे, नाराज मत हो. स्वर्गातून एकदा आमच्या या सभेमध्ये चंदनबाला आल्या. स्वर्गातून एकदा आमच्या सभेमध्ये सावित्रीबाई आल्या, चंदनबाला आल्या आणि लेकी सुनांची प्रगती करून हसतच गेले. मला पुसून लागल्या कशा माझ्या लेकी सुना. बरं का श्वेता, मला पुसून लागल्या कशाच्या माझ्या लेकी सुना. आम्ही म्हणाले अहो चंदनबाला तुम्ही हात पाय बांधले, उपाशी तापाशी राहिल्या आणि भगवानांना बाकळे वाढवून जीवनाचं सार्थकही केलं. हा शास जीवनाचं सार्थकही केलं. जीवनामध्ये भगवान महावीरांनी 36,000 साध्वींचं प्रमुख पद त्या एका स्त्रीकडे दिलं आणि जगण्याचा नवा आयाम या चंदनबाला दिला. तो सावित्रीबाई तिला येऊन म्हणतायत बरं वाटलं ग ऐकून लेकी सुनाची प्रगती. मी बायानो अशीच राहू द्या कसाची तुम्ही माझे आशीर्वाद तुमच्या पाठीवरती. बायांनो पुढे त्या संवाद साधतात. म्हणजे हा चंदनबालाचा आणि सावित्रीबाईचा संवाद मी ऐकत होते, तो टिपत होते आणि तो शब्दावरती करत होते, लिहित होते. या एकमेकांवर काय बरं वाटलं ऐकून लेकी सुनाची प्रगती. बायांनो अशीच राहू द्या विकासाची गती. माझे आशीर्वाद तुमच्या पाठीवर. बरं का बायांनो, तुम्ही खेड्या काचा तोडल्या, सावित्रीबाईंनी केल्या काचा तोडल्या सांगत होते. पण आता त्या कॉम्प्युटर खेळता की नाही कॉम्प्युटर. जाऊबाई म्हणल्या बरं वाटलं ऐकून लेकी सुनाची प्रगती. बायांना अशीच राहू द्या विकासाची गती.
पण शरीराचं मागच्या 2 ओळीचे सावित्रीबाईंना संस्काराचा संस्कार चंदनबालाने आपल्या संस्काराचा संस्कारित केला. तो संस्कार या पुढच्या 2 ओळीमध्ये सांगत असताना माझं आंतरिक मन भरून येतं आणि कुठं चाललंय आपण, काय करायला हवं असा विचार माझी मानसी नुसतो. भगवान महावीरांनी सांगितलेला जो संदेश आपण कुठे आहोत या मनाला एक भेदला जातो आणि त्या पुढेच म्हणता 2 ओळीमध्ये बरं वाटलं जायची सुनांची गेली बायांनो आणि बाप्यांनो अशीच राहू द्या विकासाची प्रगती. पण शरीराचं प्रदर्शन आणू नका पडद्यावरती, आणू नका पडद्यावरती म्हणून सावित्रीबाई निघून गेल्या चंदनवाडात निघून गेल्या. अशा या साध्वी प्रमुखांना ज्या भगवान महावीरांनी जन्म घडवल्या अशा या महान साध्वींना चंदनवाडाचा पाटा सजवणाऱ्या सर्व गुरुवर्यांना नमन वंदन करत असताना मनस्वी खूप आनंद होतो श्रोता. आणि आपण खूप भाग्यशाली आहोत, आपण जैन आहोत. परंतु जैनची तत्व आपण अवलंबणं गरजेचं आहे. 4 पंक्ती इथे कवयित्री अनामिकाच्या जैनच्या समर्पित करतो तुम्हाला. बलि जो मांगते हैं दिल उन्हें भगवान क्या कहना, पशु हत्या के वर्णन को धर्म का ज्ञान क्या कहना, इन्हें जंगल में छोड़ो ये हमारे बीच क्यों रहते, जो मांसाहार करते हैं उन्हें इंसान क्या कहना, जो मांसाहार करते हैं उन्हें इंसान क्या कहना. वो सिर्फ जो हत्या होती है वो मन की भी हत्या होती है, कभी कभी स्वाभिमान की भी हत्या होती है. और जब बात स्वाभिमान पर आती है और जब स्वाभिमान की बात आती है, हर नारी शक्ति हर पुरुष शक्ति हम एक साथ काम करते हैं. हम एक साथ काम करते करते कभी कभी ऐसा हो जाता है कि कुछ गलतियां हो जाती है. तो एक जन बोलता है नहीं आपकी गलतियां है, दूसरा बोलता है नहीं आपकी गलतियां है. घर में सास बहू का कभी संवाद चलता है. तो हर एक स्वाभिमान के लिए, हर एक के स्वाभिमान के लिए मैं सिर्फ बताना चाहती हूँ कि फर्क साहस और दुस्साहस में होना चाहिए. ध्यान दीजिएगा, फर्क साहस और दुस्साहस में होना चाहिए. गुण नहीं तो नींद भी ना रस में होना चाहिए. क्या बात है, कब कहाँ कैसे क्या किसे बोलना है आपको, सच बात है. ज्ञान उतना आपके अंतस में होना चाहिए. ज्ञान उतना आपके अंतस में होना चाहिए. इसलिए ये 4 पंक्तियां समर्पित करती हूँ. अगर तुम भी हो तो हम भी नहीं तुमसे, कोई शिकवा नहीं तुमसे. जैसे भगवान महावीर ने अहिंसा तत्व बताया, कोई शिकवा नहीं तुमसे, कोई गम भी नहीं तुमसे. हुनर से अपने कद को खुद बढ़ाना जानते हैं हम, जियादा तो नहीं तुमसे मगर कम भी नहीं हमसे. ऐसी ये नारी शक्ति होती है, ऐसी ये मानवीय शक्ति होती है, ऐसी ये पुरुष शक्ति होती है. और यही सिद्धांत भगवान महावीर ने अहिंसा के रूप में दिया था. अभी आते आते गाड़ी में एक ऐसा ही चर्चात्मक संवाद चल रहा था. तो मम्मी मुझे बोली कि छोटा आपको पता है ये कहानी 1 मिनट की कहानी है, मैं उतना साझा करती हूँ आपसे. फिर इसका जो अंतिम चरण है वो मैडम करेंगे. की एक बार एकदा नवीन जोडपं होतं आणि ते हनीमूनला निघालं होतं. लग्नाला फक्त 9 दिवस झाले होते. हनीमूनला जाताना रस्त्यामध्ये बसमधून प्रवास करत होते. प्रवास करता करता एका ठिकाणी ते उतरले आणि नंतर ती गाडी पुढे गेली. गाडीमध्ये त्या 2 पॅसेंजर्स विरहित अजून 17 पॅसेंजर. गाडी पुढे गेली. ते थोडंसं एक 5 मिनिटाच्या अंतरावर 2 मिनिटाच्या अंतरावर गाडी गेली असेल आणि अचानक ती दरड जी होती
ती दरड आणि ती गाडी खाली दरीमध्ये गेली आणि त्यातले 17 जण मरण पावले. तर इथे या उभयंतांचा संवाद चालला होता नवजोडत्यांचा. ती बायको म्हणाली, बाप रे. तर तिचा जो नवरा होता तो म्हणाला, नाही आपण इथे उतरायला नको. तर ती बायको म्हणाली, असं काय करताय, आपल्या लग्नाला आताशी 9 दिवस झाले, आपल्याला अजून जग बघायचंय, आपल्याला बरोबर संसार करायचा आणि तुम्ही काय म्हणताय आपण तर गाडीमध्ये आलो. मग तो नवरा तिला म्हणाला, थोडसा वळणाबाहेर जाऊन विचार कर की फक्त आपल्याला उतरवण्यासाठी ती गाडी 1 मिनिट इथे थांबली नसती तर 17 प्रवाशांचे जीव वाचले. हा असतो सकारात्मक दृष्टिकोन, हे असतं समर्पण, हे असतं समभाव आणि ही सिद्धांत भगवान महावीरांनी त्यांच्या पुरुषार्थ प्रणालीमध्ये दिलेले आहेत. आणि ते सिद्धांत आजकाल आपण प्रत्येक आपल्या नवयुवकांमध्ये, आपल्या सुनेमध्ये, आपल्या मुलीमध्ये, आपल्या स्वतःमध्ये आपण बघणं गरजेचे आहे. अगदी बरोबर श्वेता. तुम्हाला सांगू का की आपण शेवटच्या चरणाकडे येतोय की आत्ताच ताईनं सांगितलं की भाग्य से पहिले किसी को कुछ मिळता नाही. म्हणजे भाग्यात जे असेल ते मिळाल्याशिवाय राहत नाही आणि भाग्यात नसेल तर आलेलं सुद्धा जात असतं. आणि म्हणून कोणालाही दोष न देता आपण आपल्या कर्माला दोष दिला पाहिजे. आपल्या कर्मसिद्धांत किती सुंदर सांगितलं मुलांनी की पुण्यश्रावकाची सुद्धा त्याला काय मिळाली नाही, सामायिक मिळाली नाही सैनिक राजांना. की जे कर्म केलेलं होतं ते कर्म आपल्याला काय करायचंय, फेडावे लागतील हे त्यांनी त्यामध्ये सांगितलंय. शेवटच्या या 4 ओळी अर्थात हा सगळा माहोल पाहिला, आल्यानंतर जुलूस पाहिला, छानपैकी सगळ्या सुना या जन्माचं सगळं स्वागत करत होत्या. गर्भात चाललेला होता, सुंदरचा आनंद, मुलं एकीकडे, युवक एकीकडे व्यक्त करत होते, बुजुर्ग सांगत बसलेले होते. आले की आमच्याकडे गणेश भाऊ आणि त्याचबरोबर बळगडजी येऊन अगदी ओळख करून घेऊन अगदी ना मी तर सांगते भारतीनं सुद्धा फोन केला की तुम्ही कधी येता आणि माझ्या घरी या. प्रत्येकाचं आपलं नाही, घरी या, 2 मिनिट जवळ राहते. हा भाव खूप महत्वाचा आहे. परंतु आपण आता आम्हालाही जाऊन शिकल्या आईचा यायची पूर्ण पिंपरी चिंचवडची आणि त्याचं नेतृत्व आमच्याकडे आहे. तर ते जाणं तिथं सुद्धा खूप महत्वाचं आहे. आपण सगळे इथे भेटलो, सुंदर असा नवराना पाहिला, कारण सुंदर तुमच्या सुनेला नावच्या पुरस्कार दिला. शब्द पूजा, शब्द ईश्वर, शब्द हा देवाचा आहे, शब्द या सारस्वताचा, शब्द या भगवंतांचा अल्पसा मुखारा. भावनांचे धूत शब्द, भावनांचे संक्रमक शब्द, कधी हसवतात शब्द, कधी रडवतात शब्द. कधी कधी युद्धही पेटवतात शब्द, तर कधी कधी शांतीचा संदेशही देतात शब्द. असा हा शब्द महिमाकार की आमच्या दोघींच्या मनातले भाव व्यक्त करण्यासाठी अपुरे करतात शब्द, अपुरे करतात शब्द. धन्यवाद. जय 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 महावीर. बोलो भगवान महावीर स्वामी की कृष्णानंदन वीर की कृष्णानंद हात वरती करून म्हणणार सगळे, कृष्णानंदन वीर की कृष्णानंदन वीर की. एकदा मुलगा म्हणाला, आईला दिव्याची वाट उंच कर, मला अभ्यास करायचा आहे, मला झोपायचं, दिव्याची वाट काय कर. ही माऊली करुणेची सावली माता कृष्णासारख्या असणाऱ्या माता भगिनी दिव्याची वाट वाढवत राहिली, कमी करत राहिली, जगाला प्रकार देत राहिली आणि या मातीसाठी या बाप पलटामध्ये जळत राहिली. ती तुमची माता, ती यांची माता, आम्हा दोघींची माता आणि माता कृष्णा, अशा सर्व मातांना विनम्र अभिवादन, विनम्र अभिवादन. कहता है कोई पागल समझता है, मगर धरती की बेचैनी को बस बादल समझता है. तो ऐसे उस अहिंसा मार्ग पे चलने वाले को तीसरा नंदन जगत वंदन
विघ्न हर नंदन, इस महावीर को हम करते हैं वंदना। बोलो जय बोलो महावीर की, कृष्णानंदन की जय बोलो। बहुत बहुत धन्यवाद और श्री श्रावक संघ का बहुत बहुत हम आभार व्यक्त करते हैं। हम बहुत मन से, प्यार से, प्रेम से, शब्द भाव से उनको धन्यवाद कहते हैं। और आप सब जिन शासक रसिक जो हमारे इस हृदय के भाव आपके हृदय तक हम पहुंचा सके। एक वक्ता इथे बोलत असतो, ऐकणारे अनेक श्रोते ऐकत असतात, परंतु